राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयाने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे। या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी राहुल नार्वेकर यांचे वकील महाधिवक्ता तुषार मेहता यांनी राहुल नार्वेकर 31 जानेवारीपर्यंत या प्रकरणी सुनावणी पूर्ण करतील असा युक्तिवाद करत या संदर्भातील निकालाचे लेखन पूर्ण करण्यासाठी 3 आठवड्यांची मागणी केली। मात्र यावेळी शरद पवार गटाचे वकील मनू संघवी यांनी फक्त 1 आठवडा द्यावा असा युक्तिवाद केला। सर्वोच्च न्यायालयाने 3 आठवडे न देता 31 जानेवारी नंतर पुढचे 15 दिवस वाढवून देत 15 फेब्रुवारीपर्यंत निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले। यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकर यांना 31 जानेवारीपर्यंतची वेळ दिली होती। नार्वेकर यांनी 2 दिवसांपूर्वीच 3 आठवड्याचा वेळ वाढवून देण्यासंदर्भात न्यायालयात मागणी केली होती। दरम्यान राष्ट्रवादी पक्षाच्या चिन्ह आणि नावाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून येत्या 2-4 दिवसात निकाल येण्याची शक्यता आहे। चिन्ह आणि पक्षाच्या नावासंदर्भातील केंद्रीय निवडणूक आयोगाची सुनावणी 8 डिसेंबरलाच पूर्ण झाली होती।